एक छोटीशी विनंती आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी फक्त शब्द नसते, तीच मला आणखी सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा लिहिण्याची प्रेरणा देते. तुमचा प्रत्येक लाईक, तुमची प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की लिहा. भाग 3. फोटोमागचं सत्य की आणखी एक खोटं. तिने थरथरत्या हातांनी पुन्हा तो फोटो उघडला. पण याच क्षणी विराज तिच्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. त्याची नजर थेट त्या मोबाईलकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावरील रंग एका क्षणात उडाला. अनन्याच्या हातातून मोबाईल खाली पडला होता. विराजने तो उचलला. स्क्रीनवर तोच फोटो दिसत होता. काही क्षण तो फोटो पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं तर राग होता. अनन्याने शांतता मोडली. सर, हा फोटो खरा आहे का? विराजने उत्तर दिलं नाही. तो काही सेकंद शांत उभा राहिला. मग मोबाईल टेबलावर ठेवत म्हणाला, उद्या सकाळी वेळेवर ऑफिसला ये. अनन्याचा संयम संपला. मी तुमच्या ऑफिसमधली कर्मचारी असेन, पण या घरात मी तुमची पत्नी आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. पहिल्यांदाच अनन्याने विराजशी ठाम आवाजात बोलण्याचं धाडस केलं. विराज तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग म्हणाला, हो, हा फोटो खरा आहे. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. विराज पुढे म्हणाला, पण तुला दिसतंय ते पूर्ण सत्य नाही. एवढंच बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. अनन्या जागच्या जागी उभी राहिली. आता तिच्या मनात प्रश्नांची वादळं उठली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख ग्लोबल होल्डिंग्समध्ये एक मोठी घोषणा झाली. कंपनीला एका परदेशी कंपनीसोबत हजारो कोटी रुपयांचा करार मिळण्याची संधी होती. या प्रोजेक्टसाठी CEO स्वतः एक विशेष टीम तयार करणार होते. संपूर्ण ऑफिसमध्ये उत्सुकता होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व कर्मचारी जमले. विराज स्टेजवर आला. त्याने एक एक नाव जाहीर करायला सुरुवात केली. सर्व अनुभवी अधिकारी निवडले गेले. शेवटी विराज म्हणाला, आणि या टीमची सर्वात कनिष्ठ सदस्य असेल अनन्या विक्रम पाटील. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. एका फ्रेशरची निवड, तीही इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी. काही कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. यशवर्धन सिंघानिया दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याने हळूच आपल्या माणसाला फोन लावला. ती मुलगी आता विराजच्या जवळ येत आहे. हे आपल्या प्लॅनसाठी धोकादायक आहे. आज रात्रीच पुढचं पाऊल उचला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर अनन्या पार्किंगमध्ये आली. तिच्या कारच्या वायपरमध्ये एक पांढरं पाकीट अडकवलं होतं. तिने ते उघडलं. आत एक जुना फोटो होता. त्यात विराज आणि तिचं रहस्यमय मुलगी एका हॉस्पिटलसमोर उभे होते. फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, तिचा मृत्यू विराजमुळे झाला. अनन्याच्या हाताला थरथर सुरू झाली. तेवढ्यात तिच्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, जर तुला खरं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 11 वाजता जुन्या मिल कंपाऊंडमध्ये एकटी ये. अनन्या मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मध्यरात्रीची भेट आणि उघड होऊन लागलेलं रहस्य. रात्रीचे 10:50 झाली होती. देशमुख हाऊसमध्ये सर्वजण झोपले होते. अनन्या मात्र तिच्या खोलीत अस्वस्थ बसली होती. टेबलावर ठेवलेला तो जुना फोटो तिच्याकडे सारखा पाहत असल्यासारखा वाटत होता. तिचा मृत्यू विराजमुळे झाला, हे वाक्य तिच्या मनात घुमत होतं. ती स्वतःशी म्हणाली, जर हे खोटं असेल तर मला सत्य कळायलाच हवं. आणि जर खरं असेल तर मी कोणासोबत आयुष्य जगते आहे. तिने शांतपणे दार उघडलं आणि कोणालाही न कळता घराबाहेर पडली.
याचवेळी देशमुख हाऊसच्या कंट्रोल रूममध्ये बसलेला करण मल्होत्रा CCTV स्क्रीन पाहत होता. त्याने अनन्याला बाहेर जाताना पाहिलं. त्याने लगेच विराजला फोन केला. विराज, अनन्या घरातून एकटी बाहेर पडली आहे. विराजचा आवाज अचानक बदलला. कुठे? माहीत नाही, पण ती घाईत दिसत होती. फोन कट होताच विराज खुर्चीतून उठला. त्याने कारची चावी घेतली आणि भरधाव वेगाने बाहेर पडला. रात्री 11 वाजता शहराबाहेरचं जुनं मिल कंपाऊंड, चारही बाजूंनी अंधार, तुटलेल्या भिंती, गंजलेली यंत्र, वाऱ्याने हलणारे लोखंडी पत्रे. अनन्या सावधपणे आत गेली. कोण आहे? माझ्याशी भेटायचं कोणाला आहे? तिचा आवाज रिकाम्या इमारतीत घुमला. तेवढ्यात सावलीतून एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. तो म्हणाला, तू अनन्या पाटील आहेस ना? तिने मान हलवली. तो पुढे म्हणाला, मी देशमुख ग्लोबलमध्ये 20 वर्ष काम केलं आहे आणि मी त्या मुलीला ओळखत होतो. तिचा फोटो तुला पाठवला गेला. अनन्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती कोण होती? वृद्धाने फाईल तिच्या हातात दिली. तिचं नाव होतं समीरा शेखावत. ती विराजची वाक्य पूर्ण होण्याआधीच धाड, गोळीचा आवाज झाला. वृद्धाच्या खांद्याला गोळी लागली. तो खाली कोसळला. अनन्या किंचाळली. कोणीतरी अंधारातून गोळीबार करत होतं. ती घाबरून एका लोखंडी खांबामागे लपली. त्याच क्षणी विराजची कार मिल कंपाऊंडमध्ये शिरली. त्याने गोळीबाराचा आवाज ऐकला. तो धावत आत गेला. अनन्या. तिचं नाव घेताच अनन्या बाहेर आली. विराजने तिचा हात धरला. इथून लगेच निघायचं आहे. पण तो वृद्ध माणूस शेवटचा श्वास घेत म्हणाला, विराज, उशीर झाला. त्यांना सगळं माहीत झालं आहे. आणि त्याचा हात निश्चल झाला. विराजच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. अनन्या त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात आता एकच प्रश्न होता, विराज नेमकं कोणतं सत्य लपवत आहे? आणि अंधारात उभा असलेला मुखवटा घातलेला माणूस मोबाईलवर म्हणाला, पहिला साक्षीदार गेला. आता पुढचा नंबर विराज आणि अनन्याचा आहे. विश्वासाची पहिली भेट. रात्रीचे 11:30 वाजले होते. जुन्या मिल कंपाऊंडमध्ये पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि ॲम्ब्युलन्सची धावपळ सुरू होती. संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. अनन्या अजूनही धक्क्यात होती. काही मिनिटांपूर्वी तिच्या डोळ्यासमोर एका माणसावर गोळी झाडण्यात आली होती. विराज तिच्या जवळ आला. तू ठीक आहेस ना? अनन्याने त्याचा हात झटकला. आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून किती गोष्टी लपवल्या आहेत. विराज काही क्षण शांत राहिला. हा वेळ या विषयावर बोलण्याचा नाही. अनन्याच्या डोळ्यात राग दिसू लागला. मग कधी? माझ्यावर हल्ले होत आहेत, धमक्या येत आहेत आणि प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता की अजून वेळ आलेली नाही. मी तुमची पत्नी आहे की फक्त या खेळातली एक प्यादी? हे ऐकून विराज पहिल्यांदाच निरुत्तर झाला. तेवढ्यात करण तिथे आला. विराज, आपल्याला लगेच निघायला हवं. इथे थांबणं सुरक्षित नाही. देशमुख हाऊसमध्ये परतल्यानंतरही अनन्याला झोप लागली नाही. तिने त्या वृद्धाने दिलेली फाईल उघडली. आत फारसं काही नव्हतं. काही जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एक पेनड्राईव्ह. अनन्याने पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावला. स्क्रीनवर एकच व्हिडिओ दिसला. तिने तो सुरू केला. व्हिडिओमध्ये तीच मुलगी दिसत होती, समीरा शेखावत. ती कॅमेऱ्याकडे पाहून बोलत होती. जर हा व्हिडिओ कुणी पाहत असेल तर याचा अर्थ माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मी देशमुख ग्लोबलमध्ये जे पाहिलं आहे ते सत्य बाहेर आलं तर अनेक मोठी नावं उद्ध्वस्त होतील. आणि विराज. एवढ्यात व्हिडिओ अचानक बंद झाला.
फाईल करप्ट झाली होती. अनन्या कितीही प्रयत्न करत होती पण पुढचा भाग उघडत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख ग्लोबलमध्ये एक धक्कादायक बातमी पसरली. कंपनीच्या सर्व्हरवर रात्री सायबर हल्ला झाला होता. अनेक महत्त्वाच्या फाईल्स डिलीट झाल्या होत्या. विराजने तातडीची मीटिंग बोलावली. कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. विराजचा आवाज नेहमीपेक्षा अधिक कठोर होता. जोपर्यंत हा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत कोणालाही रजा मिळणार नाही. अचानक IT विभाग प्रमुख उभे राहिले. सर, सायबर हल्ला बाहेरून झालेला नाही. हल्ला कंपनीच्या आतून झाला आहे. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. विराजने विचारलं, कोण? IT प्रमुखाने स्क्रीनवर एक ID दाखवला. तो ID पाहताच अनन्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्क्रीनवर लिहिलं होतं, एम्प्लॉय ID DG 117. तो ID अनन्या विक्रम पाटीलचाच होता. संपूर्ण कॉन्फरन्स हॉलमधील नजरा तिच्याकडे वळल्या आणि विराजच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच कठोरतेपेक्षा मोठा प्रश्न दिसत होता. हे खरंच अनन्याने केलं होतं? की कुणीतरी तिचं नाव वापरून आणखी मोठा खेळ सुरू केला होता?